मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमप्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूम स्थापन करणार। नगर विकास विभाग, म्हाडा, एसआरए आणि इतर विभागांचा आढावा शिंदे या कोऑर्डिनेशन रूममधून घेणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। जिल्हा परिषद शाळेला भेट देणार, तसंच काळाराम मंदिरातही दर्शन घेणार। सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठकही घेणार। नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असून त्याच माध्यमामधून कुंभमेळ्यासाठीची आढावा बैठक होते। मंत्री दादा भुसे यांची बैठकीवर प्रतिक्रिया। नाशिकचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहावं, यामध्ये गैर काय? दादा भुसे यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती प्रतिक्रिया। अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा पाठराखण। धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही। देवगिरीवरच्या बैठकीमध्ये अजित पवार यांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। अजित पवारांना पुरावे दिल्यानंतर कारवाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं होत नसल्यानं आता कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाहीये। अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा। धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। धनंजय देशमुख यांनी कथित बी टीम मधील 4 जणांची नावं केली जाहीर। बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे, त्यासोबतच मोराळे बी टीम मध्ये असल्याचा दावा। नावं जाहीर केली, आता कारवाई कधी? देशमुख यांचा सवाल। प्रशासनावरती दबाव असल्यानं हत्येसाठी मदत करणाऱ्यांना अटक होत नाही। बी टीम म्हणजे हत्येसाठी पैसे पुरवणारी किंवा मदत करणारी लोक, धनंजय देशमुख यांचा आरोप। सुदर्शन गुलेला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांकडून 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये केज न्यायालयानं सुनावली कोठडी। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये विशेष पथकाची परळीमध्ये झाडाझडती। तपासासाठी अंबाजोगाईमध्ये पथक तळ ठोकून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थापन केलेल्या पथकाकडून झाडाझडती। एकनाथ शिंदे जर घरगडी असते तर त्यांना मंत्री केलं असतं का? संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल। राजन साळवींवरती टीका करताना संजय राऊतांची शिवीगाळ। सत्ता गेल्यावरती तडफडत राहतो तो शिवसैनिक नाही, राऊतांचा राजन साळवींवरती हल्लाबोल। राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर संजय राऊत करणार राजापूरचा दौरा। पक्षातील पडझड थांबवण्यासाठी संघटनात्मक ताकद मतदारसंघामध्ये टिकून राहावी, यासाठी संजय राऊत करणार दौरा। ठाकरे गट आणि काँग्रेसची विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच। ठाकरे गटानं विधानसभेमध्ये दावा केल्यास संख्याबळ जास्त असल्यानं काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करणार असल्याची माहिती। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिलंय। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांची माहिती। विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार जास्त असल्याचं आम्हालाच विरोधी पक्षनेतेपद मिळणार, दानवेंची प्रतिक्रिया। 3 कायद्यांसंदर्भात शहांसोबत आढावा बैठक। बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माध्यमांना प्रतिक्रिया। 7 वर्षांहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम असणार, फडणवीसांची माहिती। कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का। दापोली नगरपंचायतीमधील 5 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला पुन्हा दिलासा। 17 मार्चपर्यंत पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा। बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप। रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टामध्ये धाव। देशभरात दाखल होत असलेल्या एफआयआरला दिलं आव्हान, मात्र तातडीनं सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। मुंबईमधल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती पुढच्या 6 महिन्यांसाठी आरबीआयकडून निर्बंध। ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई। निर्बंधांमुळे बँकेतून पैसेही काढता येणार नाही। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या समोर खातेदारांची गर्दी। आरबीआयकडून निर्बंध लावण्यात आल्यानं खातेदारांमध्ये एकच गोंधळ। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी निवड। सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। बुलडाणा जिल्हा परिषदेचे ते माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। संविधानाला अभिप्रेत असलेलं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी करावं।
नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्नी मृणालिनी सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख नेत्यांचा कोर ग्रुप स्थापन। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। कोर ग्रुपमध्ये छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंचा समावेश। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये डाव्या विचारसरणीचे जेएनयूपेक्षाही जास्त जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर शांतिश्री पंडित यांचं वक्तव्य संघाची असल्याचंही पंडित यांचं वक्तव्य। मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहाय्यानं पदवीधर अभ्यासक्रम सुरू करणार आणि त्यामुळे आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार। रायगडमध्ये जिल्हा परिषद पाणी पुरवठा घोटाळ्याचं आरडीसीसी बँक कनेक्शन असल्याचा आमदार महेंद्र दळवी यांचा आरोप। घोटाळ्यातील 1,19,00,000 व्यवहार बँकेच्या माध्यमामधून झाल्याचा दळवींचा दावा। डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूतीच्या दरम्यान महिलेचा मृत्यू। डॉक्टरांवरती हलगर्जीपणाचा आरोप। 2 दिवसांनंतरही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न। गेल्या अनेक दिवसांपासून शेतीविषयक प्रश्न न सुटल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न। वादग्रस्त ठरलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये बदल होण्याची शक्यता। पीक विमा योजना 1 रुपयात देण्याच्या ऐवजी 100 रुपयात देण्याचा होणार निर्णय। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा होण्याची शक्यता। ठिबक सिंचनाचे थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। 254 कोटींच्या थकीत अनुदानाला सरकारकडून मान्यता। एबीपी माझाच्या बातमीनंतर शेतकऱ्यांना दिलासा। हिंगोलीमधील सेनगावमध्ये जलजीवन मिशनची कामं होऊनही पाणी मिळत नसल्यानं नागरिक संतप्त। आमदार तानाजी मुटकुळे यांनी आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही, मात्र मोबदला शेतकऱ्यांशी चर्चा करून द्यावा। यवतमाळच्या महागावमधील शेतकऱ्यांची भूमिका। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसचा पहिला बळी। चंदगड तालुक्यातील 60 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। मंदिरातील मुख्य गाभाऱ्याला काही प्राचीन शिळांना तडे गेल्याची बाब समोर आल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक। धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास बंदी। नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षकांचा निर्णय। शिवजयंती कशी साजरी करायची या संदर्भात केंद्र सरकारचं राज्याला पत्र। शिवजयंतीच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्याचे केंद्राचे आदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल पद्धतीनं करणार पदयात्रेचं उद्घाटन। तुळजापूर तालुक्यातल्या रामदरामधील पाणी वितरणाची कामं पूर्ण करण्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश। धाराशिव जिल्ह्यामधील 10,000 हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित छावा चित्रपट प्रदर्शित। कोल्हापूरकरांनी छावा चित्रपटाच्या पोस्टरला पुष्पहार घालून आणि मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक करून केलं स्वागत। पुणेकरांचा माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रम। मुळा मोठे नदीपात्रामध्ये एकत्र येऊन स्वच्छता करत साजरा केला व्हॅलेंटाईन डे। मालेगावमध्ये मुस्लिम धर्मियांचा शबे बारात हा सण उत्साहामध्ये साजरा। पूर्वजांच्या कबरीला रंगरंगोटी करत मुस्लिम धर्मियांनी मालेगावच्या बडा कब्रस्तानमध्ये रात्री उशिरापर्यंत दुआ पठणासाठी केली होती गर्दी। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांकडून 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन। मात्र या स्पर्धेचं प्रमाणपत्र राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी ग्राह्य धरलं जात नसल्याचं संदीप भोंडवे यांचं वक्तव्य। केंद्र आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांसाठी असलेली मासिक मदत मिळवण्यासाठी केवायसी करणं बंधनकारक, अन्यथा मार्च नंतर मदत मिळणं बंद होणार। अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी विजय चोरमारे यांची माहिती। नागपूर विभागामधल्या प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साधला संवाद। कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज असल्याचं कोकाटेंचं वक्तव्य।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.